नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अतिशय छान आणि सोबर सुंदर अशी आहे. कोणत्याही साडीवर उठूनच दिसेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान 9 इंची घ्यायची, 13.5 इंच, 9.5 इंचाची घ्यायची आपल्याला घडी, 2.25 इंचाचं घ्यायचं आपल्याला गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं शोल्डर घेऊन उभीसुद्धा लाईन आपल्याला मोंड्यासाठी 5.25 इंचाचीच घ्यायची आहे. जितका आपण शोल्डर घेऊ तितकीच आपल्याला मोंड्याची लाईन आखायची. नंतर आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. 1.25 इंच आपल्याला मध्ये सेंटरला असं कोपऱ्यातून मोजायचं आणि मोंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची 9.5 किंवा 10 अशी घ्यायची तुमच्या आवडीप्रमाणे. तर आपण इथे 9.5 किंवा 10 अशी घ्यायची, तर आपण घेतली 10. त्याच्यानंतर 2.25 इंचाची आपल्याला घ्यायची गळा रुंदी. बघू शकता तुम्ही 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला सिंपल असा आपल्याला गोल आकार द्यायचा आहे आणि जो आकार आपण दिलाय तोच घ्यायचा आपल्याला कट करून. मोंड्याचा आकार सुद्धा जसा दिलाय तसाच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. नंतर आपण ब्लाऊज पीस घेतला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि हे सुद्धा आपण थोडं थोडं कडेने कट करून घेतलंय बघा. नंतर आपल्याला हे घ्यायचे जोडून, व्यवस्थित असं आपल्याला अस्तर त्याच्यावरती ठेवून आणि सगळीकडनं घ्यायचं आहे जोडून. हाताने व्यवस्थित अस्तर प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, फुगा वगैरे पडत नाही आणि फिनिशिंग छान येते ब्लाऊजला. बघा ह्याप्रमाणे आपल्याला पूर्णपणे अस्तर जोडून घ्यायचं आहे. अगदी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला डिझाईन कशी बनवायची हे सांगण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्याबरोबर लाईक शेअरसुद्धा करा. हे बघा, उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण सगळा कट करून घ्यायचा आहे. कुठेही कपडा राहायला नको अशा पद्धतीने आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. हे बघा, ह्याप्रमाणे आपलं सगळं आता कट करून होतं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता मारायचे टक्स. टक्ससाठी आपण घेतलं आहे पॉईंट काढले आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे. नंतर आपल्याला कमरेला पट्टी तयार करायची आहे आणि ती लगेच लावून घ्यायची आहे. मध्ये सेंटरला आल्यानंतर पट्टीला एक छोटीशी चुनी टाकायची, त्याच्याने काय होईल, पाठीचा भाग वरती तरंगत नाही. नंतर द्यायची पट्टीवरती दापटीप. दापटीप दिल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून एक शिलाई पुन्हा मारून घ्यायची. बघा, आपला पाठीचा भाग रेडी झालेला आहे. आता आपल्याला करायची पायपिंग. त्याच्यासाठी आपण ग्रीन कलरचा कपडा घेतलेला आहे, त्याची क्रॉस पट्टी काढलेली आहे. बघू शकता तुम्ही, साधारण 1.5 इंचाची आपण ही पट्टी घेतलेली आहे आणि सरळ फक्त पट्टी ठेवून आणि तिला आपण अशी शिलाई मारून घेतली. शिलाई मारल्यानंतर मध्ये आपल्याला ती पट्टी फोल्ड करायची आहे. साधारण ती पट्टी अर्धा इंच बाहेर राहील इतकी आपल्याला मध्ये फोल्ड करायची. आणि व्यवस्थित अशी आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर ब्लाऊजला करायचे पलटी आणि जिथे आपल्याला जास्तीचा जो कपडा दिसतोय तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला जितकी जाड किंवा बारीक अशी पायपिंग हवी तितकी आपण पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा, पायपिंग सुद्धा किती सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितली कशी बनवायची ते. प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपण अशीच पायपिंग बनवतो एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि पायपिंगही खूप सुंदर येते. तर तुम्ही व्यवस्थित बघा आणि नक्की ट्राय करून बघा. बघा, आपली पायपिंग सुद्धा तयार झाली आणि मागचा भाग आपला हा पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर आपण 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि तिला असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्यानंतर सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला सरळ करून घ्यायचं आहे. हे बघा, ह्याप्रमाणे. आणि असं केल्यानंतर आपल्याला 2-2 इंचाचे त्या पट्टीचे तुकडे करायचे. बघू शकता आपण भरपूर सारे असे तुकडे करून घेतलेले आहेत.
आणि बरोबर त्याला असं फोल्ड करून आपल्याला पूर्ण गळ्याला हे आतल्या बाजूने असे जॉईंट करून घ्यायचे। पूर्ण गळ्याला हे आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्याच्याने आपली गळ्याची जी डिझाईन आहे ती अतिशय आकर्षक अशी दिसणार आहे। तुम्ही नक्कीच कोणत्याही ब्लाऊजवर असं कॉन्ट्रास्टमध्ये कपडा वापरून आणि बनवू शकता। बघा आपली डिझाईन लावून तयार झाली। बरोबर एका सरळ लाईनमध्ये एकसारखे आपल्याला ती डिझाईन लावून घ्यायची आहे। नंतर आपल्याला गळ्यावरती लेस लावून घ्यायची आहे। तुम्ही कोणतीही लेस लावू शकता, अगदी कॉन्ट्रास्टसुद्धा लेस तुम्ही लावू शकता। इथे मी गोल्डन लेस वापरते आहे। हे बघा आपली लेस लावून झाली आणि आता आपल्याला नॉड घ्यायची आहे। साधारण 1 मीटर आपण नॉड घेतली आणि ती आपल्याला आता ओवून घ्यायची। बघा याप्रमाणे आपण सेंटर काढून घेतला ब्लाऊजचा आणि आपल्याला नॉड लावायला ती सुरुवात करायची आहे। बघा जशी आपली ही एक बाजू झाली तशीच आपल्याला तिकडची बाजू सुद्धा ही नॉड ओवून घ्यायची। मैत्रिणींनो, असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हे बघा आपली नॉड पूर्णपणे लावून झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, सेंटर घ्यायचा। नॉडला इथे आपण कट केलं आणि ब्लाऊजचा जो सेंटर घेतला आपण तिथे आपल्याला त्या नॉडचं फूल बनवायचे। तर बघा आपल्याला त्याच्यासाठी छोटे छोटे लटकन बनवायचे। त्या नॉडला आपण छोटे छोटे लटकन बनवूया आणि अगदी सुंदर अशी आपण ती नॉड बनवूया। ज्या कलरची आपण डिझाईन बनवली त्याच कलरचे आपण हे नॉड सुद्धा बनवलेत आणि त्याला लटकन सुद्धा छान असे लावलेत नाजूक। त्याच्यामुळे आपली ही डिझाईन जी आहे ती अगदी सुंदर अशी तयार झाली। इथे आपण हे फूल बनवून आणि इथे थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे। वरती सुद्धा आपल्याला 2 हे नॉड बनवलेले लावायचे। त्याच्यासाठी आपण वापरले ऑरेंज कलरचा कपडा लटकनसाठी आणि पूर्ण डिझाईन आपली तयार होणार आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पाहिला तुम्ही आणि डिझाईन कशी झाली हे मला नक्की सांगायचं आहे। आणि ह्या फुलावरती आपण पॅच किंवा एखादं कपड्याचं फूल बनवून आपण लावू शकतो किंवा आपण शोचं बटनही लावू शकतो। तर डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।